वेलकम बॅक. आज तुम्ही होमवर्क केलं असेल. सर्व विद्यार्थ्यांनी रेग्युलर जे होमवर्क मिळत आहे ते होमवर्क सुद्धा करा आणि तुमची सोबतच प्रॅक्टिस सुद्धा होईल. असं करू नका की 2-3 दिवसाचं होमवर्क एका सरी करा. रोजचं होमवर्क रोज करा. काल आपण एक्झाम्पल्स पाहिले. त्या एक्झाम्पल्स मध्ये आपण बेसिकली पाहिलं की एखादा सिक्वेन्स हा एपी आहे किंवा नाही ते कसं डिसाईड करायचं. अशा प्रकारचा प्रश्न परीक्षेमध्ये 1 किंवा 2 मार्कासाठी येऊ शकतो. तर आपल्याला तो सोडवता आला पाहिजे. त्यानंतर आता याच एपी वर बेस आणखी पुढचे एक्झाम्पल्स आपण बघू. तर इथे सेकंड क्वेश्चन आहे. आता फाइंड द फर्स्ट टर्म अँड कॉमन डिफरन्स फॉर ईच एपी. म्हणजे आता इथे आपल्याला जी सिक्वेन्स दिलेली आहे ती सिक्वेन्स ऑलरेडी एपी आहे, ती कन्फर्म आहे. क्वेश्चन मध्येच म्हटलेलं आहे की फॉर ईच एपी. फॉर ईच एपी म्हणजे इथे आपल्याला एपीज दिलेले आहे, म्हणजे अरिथमॅटिक प्रोग्रेशन दिलेलं आहे. ही जी लिस्ट आहे ही अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे. फक्त आपल्याला एकच काम करायचं आहे की इथे फर्स्ट टर्म फाइंड करायची आहे आणि कॉमन डिफरन्स फाइंड आउट करायचं. फर्स्ट टर्म आणि कॉमन डिफरन्स. बाकी ही ऑलरेडी एपी आहे, तिथे कॉमन डिफरन्स असेलच आणि फर्स्ट टर्म पण असेलच. तर मग याला सुरुवातीला सिंपल एक्झाम्पल आहे. हे स्टार्ट होतं याचं सोल्युशन. सिंपल आहे, अगदी सिंपल आहे. पहा आता इथे ही एपी आहे. तर या एपी मध्ये आपण ठरवू शकतो की याच्यामध्ये फर्स्ट टर्म कोणती आहे. फर्स्ट टर्म कशी लिहितो आपण? T1. काय आहे T1? 5. T2 किती आहे? 1. T3 किती आहे? -3. आणि T4 किती आहे? -7. इथे 4 टर्म्स दिलेले आहेत. तर T1 5, T2 1, T3 -3 आणि T4 -7. आता इथे आपल्याला फर्स्ट टर्म फाइंड करायची आहे. तर आपल्याला माहित आहे की फर्स्ट टर्म एपी मध्ये कशाने डिनोट करतात? कशाने डिनोट करतात? एपी मध्ये फर्स्ट टर्म ए ने डिनोट करतात. ठीक आहे. फर्स्ट टर्म कशाने डिनोट करतात? ए. फर्स्ट टर्म आपण ऑलरेडी इथे लिहिलीच आहे. किती आहे? 5. तर T1 म्हणजे फर्स्ट टर्म आणि ती आहे 5. तर एपी मध्ये फर्स्ट टर्म म्हणजे ए ने सुद्धा लक्षात ठेवायचं. फर्स्ट टर्म जी आहे ती एपी मध्ये T1 ने पण डिनोट करता येते आणि ए ने पण डिनोट करता येते. इथे आपण फर्स्ट टर्म म्हटलेला एपी करताय तर ती ए ने डिनोट करू. तर T1 फर्स्ट टर्म आहे ते 5 मध्ये लिहायचं. फर्स्ट टर्म A इज इक्वल्स टू 5. आता सेकंड आपला फर्स्ट टर्म फाइंड झाली आपली. सेकंड काय फाइंड करायचं आहे? कॉमन डिफरन्स. कॉमन डिफरन्स सिंपल आहे. पहा कॉमन डिफरन्स फाइंड करायचं आहे. आता कॉमन डिफरन्स म्हणजे आपण पाहिलाय द डिफरन्स बिटवीन कन्सिक्युटिव्ह टर्म्स इज नोन ॲज कॉमन डिफरन्स. कन्सिक्युटिव्ह टर्म्स मधला डिफरन्स. म्हणून आपण आता इथे कन्सिक्युटिव्ह टर्म्स मधला डिफरन्स फाइंड करायचा आहे. आता कन्सिक्युटिव्ह टर्म्सचा डिफरन्स समजा जर फाइंड करायचा आहे तर कन्सिक्युटिव्ह टर्म्सच्या इथे किती पेअर होतात? कन्सिक्युटिव्ह टर्म्सच्या किती पेअर होऊ शकतात? पहा ही पहिली पेअर T1 T2, ही दुसरी पेअर T2 T3 आणि ही तिसरी पेअर T3 T4. तर या ज्या 3 पेअर आहे 1, 2 आणि 3 या 3 पेअर पैकी 3 जोड्यांपैकी कोणत्याही एका पेअरचा डिफरन्स फाइंड करायचा. तुम्हाला जो सोपा वाटेल त्याचा डिफरन्स फाइंड करायचा. कोणत्याही एका पेअरचा. मी इथे फाइंड करतो डिफरन्स या पहिल्या 2 पेअरचा, पहिल्या 2 टर्मचा. तर पहिल्या 2 टर्म म्हणजे कोणत्या? T1 आणि T2. तर याचा डिफरन्स आपण फाइंड करू. म्हणून इथे लिहू आपण T2 T1. काय लिहू? T2 T1. तर आता इथे T2 किती आहे? 1 मायनस T1 किती आहे? 5. ठीक आहे. तुम्ही याचा सुद्धा डिफरन्स फाइंड करू शकता, याचा सुद्धा फाइंड करू शकता. आता इथे 1 - 5 किती होतं? -4. म्हणून इथे कॉमन डिफरन्स D इज इक्वल्स टू -4. चला संपू. सिंपल एक्झाम लक्षात करता येईल. आता तुम्ही याचा जर डिफरन्स फाइंड केला T2 तुम्ही असे करू शकता T3 T2 असं सुद्धा करू शकता. असं जरी केलं तरी T3 आहे -3 मायनस T2 आहे 1. -3 - 1 किती होईल?
मायनस तेवढंच आन्सर येणार. ठीक आहे. तर कोणत्याही एका पेअरचा डिफरन्स फाइंड करायचा, कोणत्याही एका कन्झिक्युटिव्ह टर्म्सचा डिफरन्स फाइंड करायचा आणि त्यावर आपल्याला हा कॉमन डिफरन्स फाइंड करायचा. लक्षात. नेक्स्ट सेकंड एक्झाम्पल. सेकंड एक्झाम्पल आहे 1/4, 3/4, 5/4 and 7/4. तर ही एक सिक्वेन्स दिलेली आहे आपल्याला. आता ही जी सिक्वेन्स आहे या सिक्वेन्स करता सुद्धा आपल्याला फर्स्ट टर्म आणि कॉमन डिफरन्स फाइंड करायचा. आता याच्याकरता पण आपण ज्या टर्म्स आहेत त्या या प्रकारे डिनोट करू. हिअर T1 किती आहे? T1 1/4, T2 किती आहे? 3/4, T3 किती आहे? 5/4 आणि T4 किती आहे? 7/4. ठीक आहे. आता इथे फाइंड करायचे फर्स्ट टर्म. फर्स्ट टर्म A इज इक्वल, फर्स्ट टर्म म्हणजे कोणती? T1. फर्स्ट टर्म म्हणजे कोणती? T1. किती आहे T1? 1/4 म्हणून इथे लिहायचं 1/4. सिंपल मिळाली फर्स्ट टर्म. त्यानंतर नेक्स्ट फाइंड करायचं आहे कॉमन डिफरन्स. कॉमन डिफरन्स फाइंड करण्याकरता आपण पहिल्या दोन टर्मचा डिफरन्स फाइंड करू. त्याकरता करू T2 मायनस T1. T2 मायनस T1. T2 किती आहे? 3/4 मायनस T1 किती आहे? 1/4. आता हे दोन्ही फ्रॅक्शन आहे परंतु याला सिम्प्लिफाय करू शकतो आपण. दोघांचा डिनॉमिनेटर सेम आहे त्यामुळे क्रॉस मल्टिप्लाय करण्याची गरज नाही. आता डिनॉमिनेटर सेम आहे म्हणून डिनॉमिनेटर कॉमन आणि इथे न्यूमरेटर मध्ये आहे 3, इथे आहे 1, मध्ये आहे मायनस म्हणून इथे काय लिहाल? 3 मायनस 1. 3 मायनस 1 लिहिलं. सो D इज इक्वल्स टू 3 मायनस 1 किती होईल? 2 अपॉन हे 4. आता याला आपण आणखी रिड्यूस करू शकतो. किती होईल? इथे पाहायला रिड्यूस करता येते. वर 2 आहे खाली 4 आहे. 2 1 जा 2, 2 2 जा 4 म्हणून हे होईल 1/2. लक्षात. इथे कॉमन डिफरन्स D इज इक्वल्स टू इथे 1/2. या प्रकारे आपल्याला इथे कॉमन डिफरन्स फाइंड करता येईल. कोणत्याही दोन टर्मचा जर डिफरन्स तुम्ही फाइंड केला, कोणत्याही दोन, समजा तुम्ही T3 मायनस T2 केलं तरी ते 1/2 येईल. तुम्ही T4 मायनस T3 केलं तरी तो काय येईल? 1/2. लक्षात. तर या प्रकारे कोणतीही एपी जर आपल्याला दिली असेल तर त्या एपी करता फर्स्ट टर्म आणि कॉमन डिफरन्स आपल्याला फाइंड करता आला पाहिजे. त्याचा पुढे तुम्हाला वापर आहे. तर या प्रकारचे एक्झाम्पल करता आले पाहिजे. काही एक्झाम्पल होमवर्क मध्ये दिलेले आहेत तर ते एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करायचे. ठीक आहे. नेक्स्ट नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 आहे क्वेश्चन आहे राइट एन एपी whose first term is A and common difference is D in each of the following. म्हणजे इथे आपल्याला सब क्वेश्चन दिलेले आहेत. जसं पहिला आहे A is equals to -3 and D is equals to 0. इथे क्वेश्चन असा आहे राइट एन एपी फॉर विच फर्स्ट टर्म इज A and common difference is D. म्हणजे इथे आपल्याला आतापर्यंत आपण काय केलं? मागच्या एक्झाम्पल मध्ये आपण काय केलं की आपल्याला एपी दिलेलं होतं, म्हणजे अरिथमॅटिक प्रोग्रेशन ऑलरेडी दिली होती, लिस्ट दिली होती आणि ती अरिथमॅटिक प्रोग्रेशन होती. तर त्याच्याकरता आपण फर्स्ट टर्म आणि कॉमन डिफरन्स फाइंड केला. आता त्याच्या उलट आहे. उलट म्हणजे इथे आता आपल्याला फर्स्ट टर्म आणि कॉमन डिफरन्स हा दिलेला आहे तर त्याच्यावरनं आपल्याला एपी फाइंड आउट करायचं, म्हणजे अरिथमॅटिक प्रोग्रेशन लिस्ट ऑफ नंबर आपल्याला फाइंड करायचं. आता लिस्ट ऑफ नंबर फाइंड करायचं आहे म्हणजे किती मोठी लिस्ट फाइंड करायची. आतापर्यंत आपण पाहिलं की आपल्याला जे एपी दिल्या होत्या त्याच्यामध्ये साधारणतः 3 ते 4 टर्म्स दिलेल्या होत्या, 3 to 4 टर्म्स दिल्या होत्या. आपण 3 to 4 टर्म्स फाइंड करायचे. एपी फाइंड करायची खूप मोठी लंबी लिस्ट फाइंड करायची असं नाही, 3 to 4 टर्म्स फाइंड करायचे. ठीक आहे. तर आपल्याला इथे आता
फर्स्ट टर्म आणि कॉमन डिफरन्स दिलेला आहे, तर त्याच्यावरनं आपल्याला एपी फाइंड आउट करायचा, उलट करायचं. सिंपल आहे बा, काही डिफिकल्ट नाही आहे. हे स्टार्ट होते सोल्युशन. इथे a इज इक्वल्स टू -3 आहे, म्हणजे फर्स्ट टर्म दिलेली आहे ती आहे -3 आणि d इज इक्वल्स टू 0. d म्हणजे काय? कॉमन डिफरन्स. तर कॉमन डिफरन्स आहे 0. तर मग आता याच्यावरनं एपी फाइंड करायचं. तर सिंपल आहे, कसं फाइंड करायचं? इथे आपण t1 म्हणजे फर्स्ट टर्म आणि ही फर्स्ट टर्म a ने सुद्धा डिनोट करतात. तर या a ची व्हॅल्यू दिलेली आहे, किती आहे? -3. म्हणून इथे लिहायचं t1 इज इक्वल टू a इज इक्वल टू -3. म्हणजे आता आपल्याला जी सिक्वेन्स फाइंड करायची आहे, जी एपी फाइंड करायची आहे, त्या एपी ची फर्स्ट टर्म आपल्याला मिळेल. t1 ची व्हॅल्यू मिळाली, किती आहे? -3. कारण की t1 म्हणजेच a आणि a ची व्हॅल्यू आहे -3. ठीक आहे. तो आता एपी ची सेकंड टर्म आपण फाइंड करू. सेकंड टर्म कशाने डिनोट करतात? t2. आता ही सेकंड टर्म कशी फाइंड करायची? तर जसं आपण पाहिलं की एपी मध्ये कन्सेक्युटिव्ह टर्म मधला डिफरन्स हा कॉन्स्टंट असतो. म्हणजे कोणतीही एपी आपण जर घेतली तर त्या एपी मध्ये जी फर्स्ट टर्म असते त्यामध्ये कॉमन डिफरन्स ऍड केला तर आपल्याला सेकंड टर्म मिळते. सेकंड टर्म मध्ये कॉमन डिफरन्स ऍड केला तर आपल्याला थर्ड टर्म मिळते. थर्ड टर्म मध्ये कॉमन डिफरन्स ऍड केला तर आपल्याला फोर्थ टर्म मिळते. म्हणून ही सेकंड टर्म फाइंड करण्याकरता जी फर्स्ट टर्म आहे त्या फर्स्ट टर्म मध्ये आपण हा कॉमन डिफरन्स ऍड करू. d म्हणजे कॉमन डिफरन्स, हा ऍड करू. म्हणून इथे t2 इज इक्वल्स टू लिहायचं t1 प्लस d. काय लिहाल? t1 प्लस d. मला कधी लक्षात ठेवायचं, जेव्हा फर्स्ट टर्म वरून फर्स्ट टर्म माहित असेल आणि सेकंड टर्म फाइंड करायची असेल त्यावेळेला लिहायचं t1 प्लस d. ठीक आहे. आता t1 किती आहे इथे? -3 प्लस प्लसच्या जागेवर प्लस. d किती आहे? 0. ठीक आहे. दिले व्हॅल्यूज पुट अप केल्या. मला करायला सिम्प्लिफाय. -3 प्लस 0 किती होते? -3. -3 प्लस 0 0 नाही हो, -3. त्यानंतर नेक्स्ट फाइंड करायची आहे थर्ड टर्म. आता थर्ड टर्म कशी फाइंड करायची सांगा? मनीष सांगतो म्हणतो. सांगता येईल का मनीष? t2 काय कराल? t2 प्लस d. थर्ड टर्म फाइंड करण्याकरता ही जी सेकंड टर्म आहे याच्यामध्ये कॉमन डिफरन्स ऍड करायचा. इथे काय करायचं? t3 इज इक्वल्स टू t2 प्लस d. t2 किती आहे? -3. हा t2 ची व्हॅल्यू t2 इज इक्वल्स टू -3. -3 t2 ची व्हॅल्यू प्लसच्या जागेवर प्लस d ची व्हॅल्यू 0. मग आता -3 प्लस 0 किती होते? 0 का? नाही, -3. लक्षात. त्यानंतर चौथी पण टर्म फाइंड करून टाकू आपण t4. t4 साठी काय कराल सांगा पटकन? t4 t3 प्लस d. प्रीवियस टर्म मध्ये कॉमन डिफरन्स ऍड केला तर आपल्याला नेक्स्ट टर्म मिळतो. पण t4 फाइंड करण्याकरता t3 प्लस d करायचं. ठीक आहे. t3 ची व्हॅल्यू -3 प्लस कॉमन डिफरन्स d ची व्हॅल्यू 0 इज इक्वल टू -3. तर अशा आपण इथे कितीही टर्म्स फाइंड करू शकतो, परंतु आपण खूप फाइंड करण्याची गरज नाही. 3 to 4 टर्म्स फाइंड करायचे. लक्षात. इथे पहा 4 टर्म्स फाइंड झाल्या आपल्या आणि म्हणून इथे लिहायचं देअरफॉर AP इज. काय AP इज. आता AP लिहिताना फर्स्ट टर्म लिहायची, सेकंड टर्म लिहायची, थर्ड टर्म लिहायची आणि फोर्थ टर्म लिहायची. म्हणजे फर्स्ट टर्म आहे -3, सेकंड टर्म -3, थर्ड टर्म -3, फोर्थ टर्म -3 अँड सो ऑन. ठीक आहे. या प्रकारे 4 टर्म्स लिहायचे. लक्षात करता येईल. तर बाकीचे एक्झाम्पल्स याच प्रकारे आहे. आणखी काही एक्झाम्पल बघू आपण. सेकंड एक्झाम्पल सेकंड आहे a इज इक्वल्स टू -19, d इज इक्वल्स टू a इज इक्वल्स टू -19 and d इज इक्वल्स टू -4. मग आता a ची व्हॅल्यू दिली आहे म्हणजे काय दिलं आहे? फर्स्ट
फर्स्ट टर्म तर आपल्याला क्वेश्चन मध्येच दिलेली आहे, ठीक आहे. मग इथे लिहून टाकायचं T1 इज इक्वल्स टू A. A म्हणजे फर्स्ट टर्म. फर्स्ट टर्म किती आहे -19 मिळाले फर्स्ट टर्म. सिंपल, बिलकुल क्वेश्चन मध्ये दिलेली आहे फर्स्ट टर्म. आता फाइंड करायचं आहे T2 सेकंड टर्म. इथे पण आपण 4 टर्म्स फाइंड करू. तर T1 पासून T2 फाइंड करते, T2 पासून T3 आणि T3 पासून T4. तर आता T2 फाइंड करू. T2 इज इक्वल्स टू काय होईल T1 प्लस D. प्रीवियस टर्म मध्ये T1 मध्ये D ऍड केला तर मिळते T2. तर T1 किती आहे -19 प्लस प्लसच्या जागेवर प्लस D किती आहे -4 आहे, म्हणून याला आपण ब्रॅकेट मध्ये लिहू -4. ठीक आहे. मग आता पुढच्या स्टेप मध्ये काय कराल की हा ब्रॅकेट काढायला पाहिजे. तर -19 असाच हा ब्रॅकेट काढला तर प्लस इंटू मायनस मायनस आणि हा 4. मग आता -19 - 4 किती -23. लक्षात. आता ही मिळाली सेकंड टर्म. सेकंड टर्म किती आली -23. आता फाइंड करू थर्ड टर्म. थर्ड टर्म करता काय होईल T2 प्लस D. T2 किती आहे -23 प्लस प्लसच्या जागेवर प्लस D किती आहे -4. इथे पण त्याच प्रकारे D ची व्हॅल्यू ब्रॅकेट मध्ये लिहायची. आता पुढच्या स्टेप मध्ये हा ब्रॅकेट काढायचा. -23 प्लस इंटू मायनस काय होईल -4. किती होईल -23 - 4 -27. ठीक आहे. त्यानंतर T4 फाइंड करू. T4 करता काय कराल T3 प्लस D. T3 किती आहे -27 प्लस D किती आहे -4. -27 - 4 प्लस इंटू मायनस मायनस किती होईल -31. झालं मिळाला 4 टर्म्स. आता इथे लिहायचं therefore AP is काय होईल AP सांगा. फर्स्ट टर्म -19, सेकंड -23, थर्ड -27 and fourth -31 and so on. So here राहील आपले रिक्वायर्ड AP. Therefore the AP is -19, -23, -27, -31 and so on. लक्षात करता येईल. नेक्स्ट थर्ड एक्झाम्पल. आणखी काही एक्झाम्पल बघू आपण. फोर्थ. थर्ड आहे A is equals to -1.25 and D is equals to 3. तो इथे पण आपल्याला AP फाइंड करायचा आहे. फर्स्ट टर्म फाइंड करावा लागेल T1. तर T1 is equals to A. T1 म्हणजे A, कारण की T1 पण फर्स्ट टर्म आणि A म्हणजे पण काय फर्स्ट टर्म. तर A ची व्हॅल्यू दिली आहे किती आहे -1.25. तर इथे लिहून टाकायचं -1.25. मिळाली फर्स्ट टर्म. फर्स्ट टर्म क्वेश्चन मध्ये दिली. आता फाइंड करायचे सेकंड टर्म T2. T2 इज इक्वल्स टू काय T1 प्लस D. किती आहे T1 आहे -1.25 प्लस D किती 3. ठीक आहे. आता इथे आता हा पॉइंट वाला एक्झाम्पल आहे. आपल्याला कॅल्क्युलेशन बरोबर करता आलं पाहिजे. आता सर्वात पहिले सांगा की या दोघांचं ऍडिशन होईल की सबट्रॅक्शन होईल. सांगा बरोबर सांगा. अजूनही बऱ्याच जणांना या प्रकारचं कॅल्क्युलेशन येत नाही. -1.25 आणि हा +3 आहे. ठीक आहे. इथे काही आपण ब्रॅकेट वापरलेला नाही कारण की D ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह असेल. आता पहा हा नंबर निगेटिव्ह आहे, हा नंबर पॉझिटिव्ह आहे, अपोजिट साईड, म्हणून यांचं काय होईल सबट्रॅक्शन. ठीक आहे. आता सबट्रॅक्शन करताना हा -1.25 आणि हा +3 यांचं सबट्रॅक्शन कसं करायचं. या दोघांपैकी मोठा नंबर कोणता 3. तर 3 पहिले आपण लिहून टाकू. ठीक आहे. त्याच्या खाली लिहू आपण 1.25. ठीक आहे. कारण की मोठ्या नंबर मध्ये आपण छोटा नंबर सबट्रॅक्ट करू. परंतु आता हा 1.25 आहे आणि हा 3 आहे. हा डेसिमल फ्रॅक्शन आहे, हा डेसिमल फ्रॅक्शन नाही.
तर या 3 ला आपण डेसिमल फॉर्म मध्ये लिहू शकतो. तर या 3 ला लिहायचं 3.00. किती 0 लिहू शकतो आपण, परंतु इथे पॉइंटच्या नंतर 2 प्लेसेस आहे म्हणून इथे पण पॉइंट घेऊन 2 प्लेसेस पर्यंत 0 लिहायचं. आणि मग आता या 3 म्हणजे 3.00, 3 म्हणजे 3.00, याच्या खाली लिहू आपण हा 1.25. कसा लिहायचा, पॉइंटच्या खाली पॉइंट आला पाहिजे या प्रकारे लिहायचा. पॉइंटच्या खाली पॉइंट 1, 2, 5 आणि आता यांचं काय होईल, सबस्ट्रॅक्शन. ठीक आहे, आता करा सबस्ट्रॅक्शन. 0 - 5 0 का, 0 - 5 5 का. तसं 0 - 5 होत नाही म्हणून बॉरो 1 करायचा. तर हे होईल 10. 10 - 5 इज 5. हा 1 आता इथे रिटर्न केला तर 2 + 1 काय होईल 3. इथे पण 0 - 3 होत नाही म्हणून बॉरो 1 करायचा. 10 - 3 7. पॉइंटच्या खाली पॉइंट, हा बॉरो केलेला 1 रिटर्न करायचा. हा 1 + 1 होईल 2. 3 - 2 होईल 1. हे 1.75 आणि म्हणून इथे लिहायचं 1.75. परंतु मग आता हे 1.75 याचं साइन प्लस राहील की मायनस, काय राहील मनीष, काय राहील. दोघांपैकी मोठा नंबर कोणता आहे 3, याचं साइन आहे प्लस म्हणून इथे प्लसच राहील. लक्षात, आता प्लसच राहील तर हे प्लस साइन लिहायची फॅशन नाही आपल्याला माहिती. नेक्स्ट आता फाइंड करू थर्ड टर्म. फाइंड करण्याकरता काय लिहा, T2 + D. T2 किती आहे 1.75 प्लस D किती आहे 3. ठीक आहे, आता 1.75 प्लस 3. आता याचं ऍडिशन होईल की सबट्रॅक्शन. हा पॉझिटिव्ह आहे आणि हा पण पॉझिटिव्ह आहे. या दोघांचं काय होईल ऍडिशन. ऍडिशन करताना इथे काय लिहा, इथे पण हा 3 पहिले लिहू कारण की 3 मोठा आहे. 3 ला कसं लिहा 3.00 आणि याच्या खाली लिहा 1.75. यांचं काय करावं लागेल ऍडिशन. 0 + 5 5, 0 + 7 7, पॉइंटच्या खाली पॉइंट, इथे काय येईल 3 + 1 4. हे येते 4.75. सिंपल. आता येईल नेक्स्ट लास्ट फोर्थ टर्म करता काय कराल T3 + D. T3 किती आहे 4.75 प्लस D किती आहे 3. करायचं याचं पण काय होईल ऍडिशन. किती येईल ऍडिशन 7.75. 7.75. त्याला मिळाले 4 टर्म. म्हणून आता इथे लिहायचं therefore AP is -1.25, 1.75, 4.75 and 7.75 and so on. हे will आपली required AP. लक्षात करता येईल. नेक्स्ट फोर्थ क्वेश्चन. फोर्थ आहे A is equal to -7 and B is equals to 1/2. A ची व्हॅल्यू दिली आहे -7, D ची व्हॅल्यू 1/2. फर्स्ट टर्म आहे -7 आणि कॉमन डिफरन्स आहे 1/2. आता इथे लिहायचं T1 is equals to A is equals to काय. इथे प्रत्येक एक्झाम्पल मध्ये काय करताय आपण, काय करताय AP फाइंड करायचं आहे, अरिथमेटिक प्रोग्रेशन फाइंड करायचं. अरिथमेटिक प्रोग्रेशन फाइंड करायचं म्हणजे त्याच्या 4 किंवा 5 टर्म, 3 किंवा 4 टर्म्स फाइंड आउट करायचे. फर्स्ट टर्म तर क्वेश्चन मध्ये दिलेली आहे A म्हणजे फर्स्ट टर्म. इथे लिहायचं T1 is equals to A. T1 म्हणजे फर्स्ट टर्म, A म्हणजे पण फर्स्ट टर्म. किती आहे फर्स्ट टर्म -7. ठीक आहे, आता फाइंड करायचे सेकंड टर्म. म्हणून इथे लिहायचं T2. T2 म्हणजे सेकंड टर्म इज इक्वल टू कशी मिळते सेकंड टर्म, फर्स्ट टर्म मध्ये D ऍड करायचं म्हणून T1 + D. सेकंड टर्मच्या अगोदर जी फर्स्ट टर्म येते, फर्स्ट टर्म मध्ये कॉमन डिफरन्स ऍड केला, फर्स्ट टर्म मध्ये कॉमन डिफरन्स ऍड केला तर आपल्याला मिळते सेकंड टर्म. म्हणून इथे लिहायचं T1 + D. T1 किती आहे -7 प्लस D किती आहे प्लसच्या जागेवर प्लस, D किती आहे 1/2. करा याला सिम्प्लिफाय. कसं कराल, आता हा फ्रॅक्शन आहे, परंतु हा फ्रॅक्शन आहे का नाही. आता कसं करायचं
-7 ला कसं लिहाल? -7 अपॉन 1. आता याचा डिनॉमिनेटर आहे 1, याचा किती आहे 2. डिनॉमिनेटर सेम आहे का? नाही. मग काय करायचं? क्रॉस मल्टिप्लिकेशन. तर 7 2 जा 14, इथे लिहायचं -14 कारण की 7 चं साइन मायनस आहे. प्लसच्या जागेवर प्लस, 1 1 जा 1 अपॉन. अपॉन काय लिहाल? या दोघांचं मल्टिप्लिकेशन, 2 1 जा 2. ठीक आहे. आता -14 प्लस 1 किती होतं? ऍडिशन होईल की सबट्रॅक्शन? सबट्रॅक्शन. 14 मायनस 1 होईल 30. दोघांपैकी मोठा कोणता आहे? 14. याचं साइन आहे मायनस, म्हणून मायनस अपॉन 2. ठीक आहे. म्हणून सेकंड टर्म होईल -13 अपॉन 2. त्यानंतर नेक्स्ट फाइंड करू थर्ड टर्म. सांग कशी फाइंड कराल? t2 प्लस d. आता t2 किती आहे? -13 अपॉन 2 प्लस d किती आहे? 1/2. आता इथे क्रॉस मल्टिप्लाय कराल का? नाही, कारण की दोघांचे डिनॉमिनेटर कसे आहे? सेम. इथे पण 2 आहे, इथे पण 2 आहे. आता डिनॉमिनेटर सेम आहे म्हणून डिनॉमिनेटर कॉमन. आता इथे -13 प्लस 1. आता -13 प्लस 1 किती होतं? -12 अपॉन 2. ठीक आहे. दोघांचे साइन ऑपोजिट आहे म्हणून सबट्रॅक्शन होईल. 13 मधनं 1 गेले 12. 13 चं साइन मायनस आहे, ग्रेटर नंबर आहे म्हणून -2. आता 12 ला 2 ने डिवाइड करता येते. किती होते? 6. म्हणून इथे -6. लक्षात? तर थर्ड टर्म मिळाली -6. आता फाइंड करू फोर्थ टर्म t4. t4 इज इक्वल्स काय होईल? t4 इज इक्वल टू काय कराल? t3 प्लस d. आता t3 किती आहे? t3 आहे -6 प्लस d किती आहे? 1/2. आता -6 ला कसं लिहाल? -6 अपॉन 1. इथल्या प्रमाणे सोडवायचं. ठीक आहे. आता इथे काय कराल? जसं इथे केलं होतं तसं इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन. 2 6 जा 12 -12 प्लस 1 अपॉन 2 1 जा 2. आता -12 प्लस 1 इज इक्वल किती होईल? -11 अपॉन 2. याला रिड्यूस करू शकतो का? नाही. म्हणून फोर्थ टर्म होईल -11 अपॉन 2. आणि म्हणून इथे लिहायचं therefore AP is काय होईल? -7 -13 अपॉन 2 -6 -11 अपॉन 2 अँड सो ऑन. या प्रकारे आपल्याला ही एपी फाइंड आउट करायची. करता येईल. तर अशाच प्रकारचे आणखी काही एक्झाम्पल तुम्हाला होमवर्क मध्ये दिलेले आहेत, तर ते तुम्हाला सॉल्व्ह करायचे. आजच्या करता एवढंच. बाकी नेक्स्ट एक्झाम्पल्स आपण नेक्स्ट पिरियड मध्ये